आज सकाळ सकाळीच आम्हाला द्राक्षे डांबू उचलायची होती. द्राक्षे डांबू म्हटल्यावर हातात गलपसमोर तर कंपल्सरी पाहिजे बघा, नाही तर रुतही लय वाईट. त्या कारणामुळेच आम्ही सगळे तयारी अगोदरच करून ठेवली बघा. तोपर्यंत इकडे बडीशेप खाऊस तर तिकडून ट्रॅक्टर पण आलेलं होतं. डांबांचं मग तर वजन बघा खतरनाक होतं, त्यामुळे ट्रॅक्टर पण पुढे जायनं झालं. तोच तर ना दादा म्हणतात की वजनाची दोघं पुढे बसा, मग काय पुराडे आणि भावड्या काय सुट्टे देतात. अजून पुढे थोडं वजन वाढवल्यामुळे ट्रॅक्टर मध्ये पण भाऊबलीची पावर आलती. अशा आम्हाला टेलर मधनं डांब काढून साईडला ठेवायचे होते बघा. त्याच्यात अजून पुराडीचा नंबर होता आणि पुराडीच्याच चपलीवर डांब पडतो. थोडक्यात पुराडीचा पाय वाजता. त्याच्यात अजून अन्नाच मग तर काय तिसरंच चालू होतं. रागान केला या गातर असलं काम आणि त्याच्यात अजून असं कडक ऊन आहे, त्यामुळे ताण मग तर झन्नाट लागली होती. फायनली आमची सुट्टी होते. सुट्टी झाल्यानंतर मी लवकर घरी येतो. बागला खत आणण्यासाठी आम्हाला गावात जायचं होतं, त्यामुळे ट्रॅक्टरचा बुलोरा सोडून मी टायले जोडतो. टायले जोडून झाल्यानंतर लगेच आम्ही खाताच्या गोडाऊन मध्ये येतो. यातून खात वगैरे घेऊन घरी आल्यानंतर लगेच आम्ही खात वगैरे मिक्सिंग करून द्राक्षाला खात घालायला सुरुवात करतो. चला तर भेटूया मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.